शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनादरम्यान सदाभाऊ खोत जे भाजपचे आमदार आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना हे आंदोलन सध्या तरुण मंडळींचं दिल्ली येथे सुरू आहे लाठीचार्ज त्यांच्या विद्यार्थी तरुणांवर केला। यामध्ये त्यांना ज्या प्रकारे आंदोलन सध्या सुरू आहे त्यांना या ठिकाणी ज्या प्रकारे पाहिलं लांब सातत्यानं आंदोलन सुरू आहे दहशतवाद आतंकवाद असा उल्लेख केल्यामुळे संपूर्ण देशभरातून नाराजी व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो या ठिकाणी आक्रमकता जी पाहायला मिळते। काही आंदोलक या ठिकाणी आलेले जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांची आपण या ठिकाणी बातचीत देखील करणार आहे। कुठून आलं? जालन्यावर जालन्यावरून आलं काय आहे तुमचं? आमच्या जरा स्वराज्य संघटनेचा राजकारणी शिवसेनी सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आपण पाहिलं। सुरुवातीला ते म्हणाले की दहशतवाद आतंकवाद पसरवला जात आहे। नंतर त्यांनी असं म्हटलंय की मी तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुलांना दहशतवाद बोललो नाही। नेमकं काय तो विषय काय आहे? त्या सदा खोटला असं वाटलं की आपण बोलून गेलो आपल्याला महाराष्ट्राने चोप भेटणार आहे आपल्याला या भीतीला त्याने ते शब्द वापस घेतले पण त्याला नाक घासून जाऊन त्याने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नाक घासून महाराष्ट्राची माफी मागावी की खरंच माझं चुकलंय। तू जर माफी नाही मागितली तर तुला येणाऱ्या काळात तुला याचं परिणाम भोगावे लागतील। नेमकं काय काय म्हणजे आता तुम्ही इथे दाखल झाला आंदोलन केलं काय केलं नक्की आंदोलनाच्या पोस्टरला काय बसलेलं त्याचा हो काय मागणी कराल? कारण काय मागण्यांचीच होतं छत्रपती शिवरायांचे जे नाव आहे आपले यांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागली महाराष्ट्राची आणि विद्यार्थ्यांची हा देऊन तर गेलाय। नक्कीच आपल्याजवळ आणखी आंदोलन आहेत। नाव काय तुमचं? मी कारभारी पाटील मसलेकर मी जालन्यावरून आलेलो आहे आणि काल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता। त्या दिवशी आम्हाला अशी माहिती मिळाली होती की सदाभाऊ खोत हे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी मुंबई येणार आहे आणि त्या ठिकाणी तो सध्या म्हणत होता की हे जे विद्यार्थी आहे हे सगळे आतंकवादी आहे। विद्यार्थी आतंकवाद पसरवत आहे। आतंकवाद विद्यार्थी पसरवतात का? अरे ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तुम्ही खेळत आहे त्या भविष्य विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करत आहे तुम्ही पिढ्याच्या पिढ्या उद्ध्वस्त करत आहे। अशा सदाभाऊ खोत या ठिकाणी मुंबईमध्ये फिरता कामा नये। उद्या या ठिकाणी मी तुमच्या चॅनलच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की हा सदा खोत या ठिकाणी मंत्रालयाला मुंबईत आहे या ठिकाणी मुंबईमध्ये हा सदा खोत फिरता कामा नये। आल्यास या ठिकाणी ते तंगडे तोडून आपल्याला उठतोय अशी या ठिकाणी विनंती करतो। त्यांना पाहायला गेलं तर आंदोलन होताना पाहायला मिळतंय अशा प्रकारे नेत्यांची सत्ताधारी नेत्यांची वक्तव्य असं येत असेल तर कसं पाहायचं? सत्ताधारी नेते हे इंग्रजांपेक्षा बेकार झालेले आम्हाला त्या ठिकाणी पुरत होते। या हुकुमशाही आहे लोकशाहीच्या राज्यामध्ये राहत असताना आम्हाला वाटत नाही की आम्ही लोकशाहीमध्ये राहते। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनतेचा आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे आणि असा आवाज दाबणार किती आवाज दाबा परंतु आता या ठिकाणी आमचा आवाज दाबणार नाही। या प्रकारे तुम्ही आता म्हणाला की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही आवाज दाबू दिला नाही। मुंबईमध्ये सुद्धा सदाभाऊ खोत यांना तुम्ही न्यायालयाचा त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यात काय सांगता? मुंबईमध्ये या ठिकाणी सदा खोत मंत्रालय मुंबई आहे विधिमंडळामध्ये त्याला यावं लागतं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमची एकच विनंती आहे की या ठिकाणी सदा खोत हा जर आपल्याला आतंकवादी म्हणत असेल तर त्याला आतंकवाद काय हा आता दाखवून द्यायचा आहे। आपण पाहतो या ठिकाणी सदाभाऊ खोत यांच्या विरोधामध्ये आंदोलन आक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे। राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन सुरू आहे मात्र जालन्यातून आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झाले। शिवतीर्थ जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या समोर त्यांनी आंदोलन केलेलं आहे। सदाभाऊ खोत यांचं जे पोस्टर आहे हे पोस्टर आपण पाहतोय या ठिकाणी मी कॅमेरामॅनने सांगू इच्छितो की तुम्ही हे पोस्टर दाखवा। हे पोस्टर तुम्ही पाहतोय सदाभाऊ खोत यांचा हा फोटो आपण पाहतोय ज्याच्यावरती त्यांनी शाई फेक केलेली आहे आणि आता आपण पाहतोय जुते मारले चपला सुद्धा त्यांच्या जुते मारलेले आहेत। एकंदरीत विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे त्यांचा उल्लेख दहशतवाद केला त्याच्यावरतीच ही नाराजी जी व्यक्त केली जाते। तरुण मंडळी आहेत विद्यार्थी आहेत त्यांची सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी आक्रमक होताना जे ते पाहायला मिळत आहेत। सर्व तरुण मंडळी जे ते सातत्यानं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान या सगळ्या घटना जर आपण पाहतो एकंदरीत सध्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। यावरती आता प्रशासन नेमकं कशा प्रकारे तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश करी सर, मी वैभव पाटील, मुंबई।